हाय स्टुडंट, रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टर मधील नेक्स्ट पॉइंट आहे डिसप्रपोर्शन अँड कम प्रपोर्शन रिएक्शन. तर हा थिअरीसाठी एक निग्लिजिबल पॉइंट आहे, पण याच्यावर जेई किंवा नीट साठी खूप सारे क्वेश्चन विचारले जातात, ज्याच्यामध्ये डिसप्रपोर्शन आणि कम प्रपोर्शन रिएक्शन हा पॉइंट येतो. रिएक्शन सिंपलच आहे, फक्त आपल्याला बघायचं डिसप्रपोर्शन किंवा कम प्रपोर्शन नक्की कशाला म्हणायचं. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. याप्रमाणे एक्झाम्पल आहे Cl2 plus NaOH which gives ClO3 minus plus NaCl. तेव्हा Cl2 plus NaOH which gives ClO3 minus plus NaCl. तर सिंपल या केमिकल इक्वेशन साठी रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधील जे ऍटम्स आहेत या ऍटमचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. मग क्लोरीन मॉलिक्युलर शेपला आहे, ऑक्सिडेशन नंबर 0. सोडियम ऑलवेज +1, ऑक्सिजन -2, हाइड्रोजन +1. सोडियम ऑलवेज +1, ऑक्सिजन -2, हाइड्रोजन +1. इथं ऑक्सिजन -2 × 3 -6, -2 × 3 -6, -6 मधून एक गेला -5. आणि Cl चा किती +5, Cl चा किती +5. जर Na +1 आणि Cl but -1. आता बघा ऑक्सिडेशन नंबर चेंज न झालेल्या स्पेसिस कोणत्या आहेत. Na चा किती आहे +1, Na चा किती आहे +1. या स्पेसिसचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन झालेलं नाही. कारण ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन कशाला म्हणायचं आहे, ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला तर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होईल. इथं ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला नाही, म्हणजेच ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन झालेलं नाही. हायड्रोजनचा +1 आहे, पण इकडे हायड्रोजनच नाहीये, त्यामुळे विषय संपला. ऑक्सिजनचा किती आहे -2, इकडे किती आहे -2. म्हणजे ऑक्सिजनचाही ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला नाही, ऑक्सिजनचाही झालेला नाही आणि सोडियमचाही झालेला नाही. हायड्रोजन ही स्पेसिस प्रोडक्ट मध्ये नाही, म्हणजेच विषय संपला. आता बघा क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर रिएक्टंट मध्ये किती आहे 0 आणि प्रोडक्ट मध्ये एका ठिकाणी किती आहे -2 आणि एका ठिकाणी किती आहे, तर एका ठिकाणी किती आहे +5 आणि एका ठिकाणी किती आहे -1. आता बघा दोन रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर ज्यांचा चेंज झालाय ते स्पेसिस कनेक्ट करून घेऊ. Cl2 पासून हा Cl कनेक्ट करू आणि Cl2 पासून हा Cl- कनेक्ट करू. Cl2 चा 0 चा +5 झाला, 0 चा काय झाला +5 झाला, म्हणजेच काय झालं ऑक्सिडेशन. Cl2 चा किती होता 0, 0 चा किती झाला +5. या प्रोसेसला काय म्हणायचं ऑक्सिडेशन, बिकॉज ऑक्सिडेशन नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि इथे बघा Cl2 चा 0 आहे ऍज इट इज 0 आहे, 0 चा किती झाला -1. 0 चा मायनस म्हणजे काय झाला ऑक्सिडेशन नंबर गोज ऑन डिक्रीजिंग. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिडक्शन. ओके, म्हणजेच बघा Cl2 चा ClO3- ऑक्सिडेशन आणि Cl2 चा NaCl हे काय झालं रिडक्शन. मग माझा क्वेश्चन असा आहे, या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं, या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं
क्लोरीनचं Cl2चं. दुसरा क्वेश्चन आहे, या केमिकल रिएक्शन मध्ये रिडक्शन कोणाचं झालं? या केमिकल रिएक्शन मध्ये रिडक्शन कोणाचं झालं? तर अगेन Cl2चं झालं. म्हणजेच या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन ही Cl2चं झालं आणि रिडक्शन ही Cl2चं झालं. कसं झालं? अशा केमिकल रिएक्शनला म्हटलं जातं डिसप्रपोर्शन रिएक्शन. अशा रिएक्शनला काय म्हटलं जातं? डिसप्रपोर्शन रिएक्शन. देन व्हॉट इज मीन बाय डिसप्रपोर्शन रिएक्शन? What is meant by disproportion reaction? It is the chemical reaction in which single species or one species undergoes oxidation as well as reduction. The chemical reaction in which single species or one species, same species undergoes oxidation as well as reduction. This reaction is called as disproportion reaction. म्हणजे अशी केमिकल रिएक्शन की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एकाच स्पेसीसचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं आणि त्याच स्पेसीसचं काय होतं? रिडक्शन होतं. ही अशी केमिकल रिएक्शन की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एखाद्या स्पेसीसचं ऑक्सिडेशन होतं आणि रिडक्शनही होतं. अशा केमिकल रिएक्शनला काय म्हटलं जातं? डिसप्रपोर्शन रिएक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिसप्रपोर्शन रिएक्शन. ओके, म्हणजे ही एक रेडॉक्स रिएक्शन आहे का? आहे. पण सिंपल रेडॉक्स रिएक्शन आहे का? नाही. सिंपल रेडॉक्स रिएक्शन आहे का? नाही. तर रेडॉक्स रिएक्शन मध्ये काय वेगळा पॉइंट आहे, कोणता? डिसप्रपोर्शन अँड कम्प्रपोर्शन. तर हे कोणत्या टाईपचं रिएक्शन आहे? डिसप्रपोर्शन रेडॉक्स रिएक्शन आहे. डिसप्रपोर्शन केमिकल रिएक्शन आहे की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एकच स्पेसीस सायमल्टेनियसली काय होते? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये जाते. अशा रिएक्शनला म्हटलं जातं डिसप्रपोर्शन रिएक्शन. समजलं? आता ही डिसप्रपोर्शन रिएक्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखायचं. ओके, अशा केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखायचं. तर एकाच स्पेसीसचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असेल तर एकच स्पेसीस काय असेल? ऑक्सिडायझिंग ॲज वेल एज रिड्युसिंग एजंट असेल. एकच स्पेसीस काय असेल? ऑक्सिडायझिंग ॲज वेल एज रिड्युसिंग एजंट. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो काय असेल? रिड्युसिंग एजंट. आणि ज्याचं रिडक्शन झालं तो काय असेल? ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोण? Cl2. ऑक्सिडायझिंग एजंट कोण? Cl2. समजलं? काय समजलं? डिसप्रपोर्शन रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय डिसप्रपोर्शन रिएक्शन? The chemical reaction in which one of the species undergoes oxidation as well as reduction. This reaction is called as disproportion reaction. Then what is meant by comproportion reaction? Then what is meant by comproportion reaction? Reverse of disproportion. A reverse reaction of disproportion is called as कम्प्रपोर्शन रिएक्शन. हीच रिएक्शन जर आपण रिव्हर्स करून लिहिली, म्हणजे कशी लिहिली? ClO3 मायनस प्लस NaCl which gives Cl2 प्लस NaOH. लक्षात आलं? तेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्हीचाही प्रोडक्ट काय असेल? एकच असेल. बा +5 चा काय झाला? 0. +5 चा 0 म्हणजे काय झालं? रिडक्शन. +5 चा 0 म्हणजे काय झालं? रिडक्शन. आणि -1 चा 0 म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन. रिडक्शनचा प्रोडक्ट काय? Cl2. आणि ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट काय? Cl2. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही रिएक्शनचा प्रोडक्ट जर एकच असेल, एकच स्पेसीस असेल, तर अशा रिएक्शनला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन रिएक्शनचा प्रोडक्ट आणि रिडक्शन रिएक्शनचा प्रोडक्ट दोन्ही जर काय असतील? सेम असतील, तर अशा रिएक्शनला म्हटलं जातं कम्प्रपोर्शन
reaction. And come proportion reaction is the reverse of disproportion reaction. Is the reverse of disproportion reaction. समजलं? जे दिलेली जी फॉरवर्ड रिएक्शन आहे ती फॉरवर्ड रिएक्शन कोणती आहे? डिस्प्रपोर्शन रिएक्शन आहे. आणि दिलेली रिएक्शन जर रिव्हर्स करून लिहिली ClO3 मायनस प्लस NaCl विच गिव्स Cl2 प्लस NaOH तर काय होईल? कम प्रपोर्शन रिएक्शन होईल. जर झालं डिस्प्रपोर्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट या दोन्ही स्पेसिस काय असतात? सेम असतात. पण कम प्रपोर्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट सेम असत नाहीत, लक्षात ठेवा. इथं काय झालं? +5 चा 0 म्हणजे काय झालं? रिडक्शन. दॅट मीन्स दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट. ClO3 मायनस मध्ये Cl हा काय असेल? ऑक्सिडायझिंग एजंट. कशासाठी? कम प्रपोर्शन रिएक्शन साठी. आणि NaCl मधील Cl हा काय असेल? रिड्युसिंग एजंट. बिकॉज Cl मायनसचा -1 चा 0 झाला म्हणजे ऑक्सिडेशन झालं. आणि ऑक्सिडेशन ज्याचं होतं तो रिड्युसिंग एजंट असतो. म्हणजे कोणासाठी? कम प्रपोर्शन रिएक्शन साठी. म्हणजे डिस्प्रपोर्शन रिएक्शन साठी एकच स्पेसिस काय असते? ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट असते. बट कम प्रपोर्शन रिएक्शन साठी एकच स्पेसिस ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट असू शकत नाही. जर झालं डिस्प्रपोर्शन रिएक्शन कशाला म्हणायचं? ज्याला डिस्प्रपोर्शन रिएक्शन समजते त्याला कम प्रपोर्शन रिएक्शन समजते. ज्याला डिस्प्रपोर्शन रिएक्शन समजणार नाही तो कम प्रपोर्शन रिएक्शन समजू शकत. नेक्स्ट केमिकल रिएक्शन आहे Cu2S प्लस SO4 मायनस which gives CuO plus SO2. काय केमिकल रिएक्शन? CuS plus SO4 minus which gives CuO, Cu2S plus SO4 minus which gives CuO plus SO2. The दिलेली रिएक्शन डिस्प्रपोर्शन रिएक्शन आहे की कम प्रपोर्शन रिएक्शन आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. काय ओळखायचं आहे? डिस्प्रपोर्शन आहे का कम प्रपोर्शन आहे. आणि जर असेल तर ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट कोण आहेत? ओके, तर बघा इथं कॉपर आणि सल्फर दोघांपैकी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? सल्फर. आणि सल्फर जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ऑक्सिडेशन नंबर व्हॉट? -2. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती? -2. इथं कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती होईल मग? +2. इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? -2 × 4 -2 × 4 -8. -8 मधून 2 गेले -6. जर ऑक्सिजनचा -6 होईल तर सल्फरचं काय होईल? +6. इथं ऑक्सिजन -2 कॉपर +2. ऑक्सिजन -2 कॉपर +2. इथं अगेन ऑक्सिजन -2 × 2 -4 सल्फर +4. सल्फर किती? +4. ओके, तर बघा ऑक्सिडेशन नंबर कॉपरचा किती आहे? +2. कॉपरचा किती आहे? +2. ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का? नाही. ऑक्सिजनचा किती आहे? -2. ऑक्सिजनचा किती आहे? -2. ऑक्सिजनचा किती आहे? -2. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का? नाही. म्हणजे कॉपर आणि ऑक्सिजन यांचे ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेले नाही. ऑक्सिडेशन नंबर चेंज कोणाला झाला बा? इथं सल्फरचा किती आहे? -2. -2 चा काय झाला? किती झाला? +4. -2 चा +4 म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन नंबर वाढला का कमी झाला? -2 चा +4 -2 -1 0 1 2 3 4 याप्रमाणे ऑक्सिडेशन नंबर काय झाला? वाढला. हेच
ही जी प्रोसेस असेल ऑक्सिडेशन नंबर -2 चा +4 झाला, या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला, जी प्रोसेस कोणती झाली? ऑक्सिडेशन. कोणती झाली? ऑक्सिडेशन. देन नेक्स्ट वा सल्फरचा इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +6 आहे, आणि +6 चा काय झाला? +4 झाला. +6 चा काय झाला? +4 झाला. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला? +6 +5 +4 डिक्रीज झाला. म्हणजे जिथं ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? रिडक्शन म्हटलं जातं. लक्षात आलं? याच्या अगोदरचे केमिकल रिएक्शन आपण पाहिले होते. यामध्ये काय पाहिलं होतं? एकाच स्पेसिसचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं होतं. एकाच स्पेसिसचं काय झालं होतं? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं होतं. अशा रिएक्शनला आपण काय म्हटलं होतं? डिस्प्रपोर्शन रिएक्शन म्हटलं होतं. आणि डिस्प्रपोर्शनच्या अपोजिट काय? कम्प्रपोर्शन रिएक्शन. इथं काय झालंय बा? या स्पेसिसचं काय झालं? ऑक्सिडेशन. या स्पेसिसचं काय झालं? रिडक्शन. ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट काय? हे सोल्ट. रिडक्शनचा प्रोडक्ट काय? हे सोल्ट. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही केमिकल रिएक्शनचा प्रोडक्ट जर एकच स्पेसिस असेल तर अशा स्पेसिसला काय म्हटलं जातं? कम्प्रपोर्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कम्प्रपोर्शन. लक्षात आलं? डिस्प्रपोर्शन मध्ये काय पाहिलं आपण? एका स्पेसिसचं ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं. अशा रिएक्शनला म्हटलं जातं डिस्प्रपोर्शन रिएक्शन. आणि डिस्प्रपोर्शनच्या अपोजिट रिएक्शन असते, याला म्हटलं जातं कम्प्रपोर्शन रिएक्शन. कम्प्रपोर्शन रिएक्शनचं वैशिष्ट्य काय? कम्प्रपोर्शन रिएक्शन मध्ये जी ऑक्सिडेशन रिएक्शन असते किंवा जी रिडक्शन रिएक्शन असते, या दोन्ही हाफ रिएक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे, रिडक्शन हाफ रिएक्शन, या दोन्हीही हाफ रिएक्शनचा प्रोडक्ट हा काय असतो? एकच स्पेसिस असते, सिंगल स्पेसिस असते, सेम स्पेसिस असते. लक्षात आलं? आणि सेम स्पेसिसचं, सिंगल स्पेसिसचं, एका स्पेसिसचं जर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत असेल तर त्याला म्हटलं जातं डिस्प्रपोर्शन. समजलं? एका स्पेसिस पासून दोन स्पेसिस तयार होत असते, डिस्प्रपोर्शन. दोन स्पेसिस पासून एक स्पेसिस तयार होत असेल, कम्प्रपोर्शन. Therefore, this is the example of what? Comproportion reaction. This is the example of comproportion reaction. इथे झालं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? सल्फरचं. म्हणजेच Cu2s हा काय झाला? Cu2s हा काय झाला? याचं काय झालं? ऑक्सिडेशन. याचं जर ऑक्सिडेशन झालं असेल तर हा काय असेल? काय असेल? रिड्युसिंग एजंट असेल. काय असेल? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट का? बिकॉज CuS सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन आणि SO4 हा काय असेल? ऑक्सिडायझिंग एजंट, बिकॉज इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन. लक्षात आलं? म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट कोण? SO4 आणि रिड्युसिंग एजंट कोण? CuS. समज कम प्रपोर्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट सेम असत नाही. सल्फर सेम असेल दोन्ही ठिकाणी, पण SO4 आणि CuS ज्याच्यापासून सल्फर आहे त्या स्पेसिस सेम आहेत का? नाही. इथं ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? सल्फर, पण SO4 मधला. इतर रिड्युसिंग एजंट कोण आहे? सल्फर, पण CuS मधला. लक्षात आलं? डिफरन्स समजतोय का? कोणती? डिस्प्रपोर्शन रिएक्शन आणि कम्प्रपोर्शन रिएक्शन. डिस्प्रपोर्शन रिएक्शन एका स्पेसिस पासून दोन स्पेसिस, वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर. येस, मेन स्पेसिस पेक्षा ऑक्सिडेशन नंबर वाढत असेल आणि कमी होत असेल, म्हणजे ऑक्सिडेशन होत असेल आणि रिडक्शन होत असेल तर डिस्प्रपोर्शन रिएक्शन. लक्षात आलं? आणि कम्प्रपोर्शन रिएक्शन कशाला म्हणायचं? एका स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर काय होत असेल? कमी होत असेल, आणि एका स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर काय होत असेल? वाढत असेल. लक्षात आलं? तर अशा वेळेस त्या रिएक्शनला काय म्हटलं जातं? कम्प्रपोर्शन रिएक्शन म्हटलं जातं. समजलंय?
डिस्प्रपोर्शन अँड कम प्रपोर्शन. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल देतोय ते ओळखायचं आहे तुम्ही, डिस्प्रपोर्शन आहे की कम प्रपोर्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे P4 plus NaOH which gives PH3 plus NaH2PO2. हे ओळखायचं आपल्याला डिस्प्रपोर्शन आहे की कम प्रपोर्शन रिएक्शन आहे. ओके, तर बा P4 मध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर किती 0. NaOH मध्ये ऑक्सिजन -2, हायड्रोजन +1, सोडियम ऑलवेज +1. PH3 फॉस्फरस आणि हायड्रोजन यापैकी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? फॉस्फरस. पण हायड्रोजन कोणाबरोबर आहे? फॉस्फरस बरोबर. फॉस्फरस कसा आहे? नॉन मेटल. नॉन मेटल बरोबर जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजनचा किती +1. फॉस्फरसचा किती झाला? त्याचा +1 +1 +1 किती झाला? +3. फॉस्फरसचा झाला -3. त्याच्यानंतर इथं बा ऑक्सिजनचा किती -2. ऑक्सिजनचा किती -2 -2 × 2 -4. टोटल ऑक्सिजनचा किती झाला? -4. सोडियमचा किती +1. हायड्रोजनचा किती +1 +1 × 2 किती झाला? +2. +2 आणि 1 +3. इकडं +3 आहे, इकडं -2 × 2 -4 आहे. +3 -4 इक्वल होण्यासाठी किती कमी आहे? आणखी +1 कमी आहे. म्हणजे इथं फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर हा किती असेल? +1 असेल. तेच +1 +1 +1 टोटल किती झाले? +3 आणि सोडियमचा 1 +4 आणि याचा -2 × 2 -4. तर याप्रमाणे ऑक्सिडेशन नंबर मिळाले. तेव्हा आता ऑक्सिडेशन नंबर चेंज कोणाचा झालेला नाही. सोडियम +1, ऑक्सिजन -2, हायड्रोजन +1 चेंज झाला का? नाही झाला. तर ऑक्सिडेशन नंबर चेंज कोणाचा झालाय बा? फॉस्फरस फॉस्फरस फॉस्फरस. इथं फॉस्फरसचा किती आहे? 0. 0चा काय झाला? -3. 0चा -3 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला? इन्क्रीज झाला या डिक्रीज झाला? 0चा -3 काय झाला? डिक्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला? डिक्रीज. आणि ऑक्सिडेशन नंबर जर डिक्रीज होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? रिडक्शन म्हटलं जातं. आणि ज्याचं रिडक्शन होतं तो काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. देन फॉस्फरसचा आणखी कुठे चेंज झालाय बा? 0चा काय झालाय? इथं +1 झाला. 0चा +1 म्हणजे काय झाला? ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. आणि ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला म्हटलं जातं रिड्युसिंग एजंट. मग आता बघा या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं? P4च. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? P4च. रिडक्शन कोणाचं झालं? P4च. हेच एक स्पेसिस काय झाली? एक स्पेसिस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये गेली. एका स्पेसिसचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं. म्हणून या रिएक्शनला काय म्हणायचं? डिस्प्रपोर्शन केमिकल रिएक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? डिस्प्रपोर्शन केमिकल रिएक्शन. डिस्प्रपोर्शन केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट सेम असतो. ऑक्सिडायझिंग एजंट P4, रिड्युसिंग एजंट P4. हा क्वेश्चन आतापर्यंत JEE आणि नीट या दोन्ही ठिकाणी विचारला गेलेला आहे. 12वी मध्ये P ब्लॉक एलिमेंट हा चॅप्टर आहे. आता जो 11वी मध्ये P ब्लॉक मधला ग्रुप 15 मध्ये ही केमिकल रिएक्शन आहे. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये असं विचारलेलं आहे JEE साठी की फॉस्फरस अमोनिया बरोबर रिएक्ट झाल्यानंतर PH3 म्हणजे फॉस्फिन तयार करतो. फॉस्फरस NaOH बरोबर रिएक्ट झाल्यानंतर फॉस्फिन आणि आणखी एक फॉस्फरस कंटेनिंग कंपाऊंड तयार करतो. त्या फॉस्फरस कंटेनिंग कंपाऊंड मध्ये
फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे. असा एक सिंपल रेडॉक्स रिएक्शनवरचा क्वेश्चन आहे. पण याच्यामध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर सांगणं सोपं आहे, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की फॉस्फरस NaOH बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर फॉस्फिन आणि कोणता फॉस्फरस कंटेनिंग कंपाऊंड तयार होतो. केमिकल रिएक्शन जर नाही मिळाली तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळणार नाही आणि ऑक्सिडेशन नंबर सांगता येणार नाही. दिस केमिकल रिएक्शन पण महत्वाची. लक्षात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिसप्रपोर्शन केमिकल रिएक्शन. दिस केमिकल रिएक्शन बघा, Br2 which gives BrO3 minus plus Br minus, आणि दुसरं केमिकल रिएक्शन आहे Cl2 which gives ClF3 plus Cl minus. तर या केमिकल रिएक्शनचं नेचर कोणतं बघायचं, डिसप्रपोर्शन आहे की कम्प्रपोर्शन आहे. तर बघा Br2 ऑक्सिडेशन नंबर किती 0, ऑक्सिडेशन नंबर किती 0, आणि BrO3 मायनस मध्ये ऑक्सिजनचा किती -2 इंटू 3 -6 मधून 1 गेला -5 म्हणून Br चा किती +5, नंतर Br चा -1. तेव्हा Br चा 0 चा काय झाला +5, 0 चा +5 ऑक्सिडेशन रिड्युसिंग एजंट, आणि Br2 0 चा -1, 0 चा -1 दॅट मीन्स रिडक्शन, आणि ज्या स्पेसीसचं रिडक्शन तो काय असेल ऑक्सिडायझिंग एजंट. हेच काय झालं बा या केमिकल रिएक्शन मध्ये Br2 चं काय झालं ऑक्सिडेशन BrO3 मायनस मध्ये, आणि Br2 चं काय झालं रिडक्शन Br मायनस मध्ये. म्हणजे ही अशी केमिकल रिएक्शन आहे की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एकाच स्पेसीसचं काय झालं ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रिडक्शन. देअरफॉर दिस रिएक्शन इज द एक्झाम्पल ऑफ डिसप्रपोर्शन रिएक्शन. ज्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट कोण आहे Br2, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे Br2. ओके. नेक्स्ट Cl2 ऑक्सिडेशन नंबर 0, फ्लोरीन ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज -1, -1 किती झाला -3, म्हणून Cl चा ऑक्सिडेशन नंबर किती +3, आणि तो क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर -1. इस बा 0 चा +3, म्हणजे काय झालं 0 चा +3 ऑक्सिडेशन, हिअर इट इज रिड्युसिंग एजंट, आणि क्लोरीन 0 चा -1 that means this process is called as a reduction, and in this process Cl2 acts as a oxidizing agent. या केमिकल रिएक्शन मध्ये काय झालं Cl2 चं ऑक्सिडेशन आणि Cl2 चं काय झालं रिडक्शन. दॅट मीन्स in this chemical reaction Cl2 simultaneously undergoes oxidation as well as reduction. Therefore this chemical reaction is also called as disproportion chemical reaction. Oxidizing agent Cl2, reducing agent Cl2. तर ही केमिकल रिएक्शन जर याप्रमाणे लिहिली ClF3 plus Cl minus which gives Cl2. Therefore this chemical reaction is called as comproportion reaction. जर ही केमिकल रिएक्शन याप्रमाणे लिहिली BrO3 minus plus Br minus which gives Br2, then this chemical reaction is called as comproportion reaction. जर झालं this disproportion reaction कशाला म्हणायचं आणि comproportion chemical reaction कशाला म्हणायचं. disproportion reaction एका स्पेसीसचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. कम्प्रपोर्शन रिएक्शन डिसप्रपोर्शनच्या रिव्हर्स. लक्षात. डिसप्रपोर्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट एकच स्पेसीस असते. कम्प्रपोर्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट या दोन वेगवेगळ्या स्पेसीस असतात. ओके.